पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे ठाकरे गटाचं मुखपत्र सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं। गडचिरोलीत देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेल्या धोरणांमुळे फडणवीसांचं भरभरून कौतुक करण्यात आलं, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। पाहूया। आता तुम्ही म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं का करू नये? इकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते राज्याच्या हिताचं आहे। सर, तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं। चांगला आहे, धन्यवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सामना वृत्तपत्रातून भरभरून कौतुक करण्यात आलंय। देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या योजनांचं सामनानं कौतुक केलंय। देवेंद्र फडणवीसांबाबत सामनाच्या संपादकीयमध्ये काय लिहिण्यात आलंय पाहूया। नक्षली जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी अशी ओळख मिळत असेल तर मुख्यमंत्र्यांचं कौतुकच। बीडमध्ये बंदुकीचं राज्य कायम असलं तरी गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य होत असेल तर स्वागत आहे। गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा होण्यासाठी फडणवीस प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं नाही। 11 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण हे मुख्यमंत्र्यांच्या मिशन गडचिरोलीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। गडचिरोलीच्या विकासाचा विडा आदिवासींसाठीच उचलला आहे हे देवाभाऊंनी दाखवून द्यावं। मंत्री मलाईदार खात्यांसाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीमध्ये पोहोचले। देवेंद्र फडणवीस गडचिरोलीमध्ये पोहोचल्यानं आता विकासाचं पर्व सुरू झालं। माजी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नुसते मोटरसायकलवर फेरफटके मारले होते। शिंदेंचे फेरफटके आदिवासींच्या विकासापेक्षा ठराविक खानसम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठीच होते असे आरोप केले गेले। आता तुम्ही म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं का करू नये? इकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते राज्याच्या हिताचं आहे। मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। सर, तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं। चांगला आहे, धन्यवाद। सर, तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झाले। आज गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामनाने तुमचं। चांगला आहे, धन्यवाद। गडचिरोलीमध्ये राबवलेल्या धोरणांवरून राऊतांनी एकीकडे फडणवीसांचं कौतुक केलंय तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावलाय। गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल। या आधीच आम्ही पालकमंत्री पाहिले ना, म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्त्वाचं वाटतं विकासाचं। त्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या, तिकडल्या येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे असं काही लोकांनी तेव्हा ठरवलं होतं। त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही। महाराष्ट्रातील नक्षलवाद नष्ट होत असेल तर मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करणं हे कर्तव्य असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलंय। मात्र त्यांनी केलेल्या कौतुकानंतर संजय शिरसाट यांनी जोरदार टोला लगावलाय। नक्षलवाद हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे। सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो, त्याला नक्षलवाद म्हणतात। आणि तो जर असा नष्ट होणार असेल या महाराष्ट्र आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी आणि त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। अरे वा, पहिल्यांदा संजय राऊत चांगला बोलला बाबा। उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं। काय टरबुजा काय काय बोलत होते? त्यांना आता कळालेलं आहे की नेमकं आपलं काय चुकलंय। योग्य वेळेला योग्य निर्णय नाही घेतला तर काय अवस्था होते हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। काही दिवसानंतर तुम्हाला वाकून नमस्कार करायला लावला नाही ना तर आम्ही आमचं नाव बदलून ठेवू। सामनामधून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक का करण्यात आलं त्यावर एक नजर टाकूया। 1 जानेवारीला तारका गटाच्या 11 नक्षलींनी मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं। स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवा सुरू करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नव्या हेलिकॉप्टर हँगरचं उद्घाटन करण्यात आलं। पोलीस मुख्यालय मैदानावर पोलीस दलाच्या नव्या वाहनांचं फडणवीसांच्या हस्ते वितरणही झालं।
50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक स्टील उद्योगासाठी गडचिरोलीमध्ये करण्यात आली आहे। याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनात दिली होती। म्हणजे आतापर्यंत जवळजवळ आणि अजून काही पाईपलाईनमध्ये आहेत 50,000 कोटी रुपयाच्या स्टीलच्या इन्व्हेस्टमेंट्स स्टील क्षेत्रामध्ये। म्हणजे आता वसाहतीसारखा उपयोग नाही तर भविष्यातली स्टील सिटी। आणि आताच महाराष्ट्रामध्ये जेवढं स्टील उत्पादन आपण करतो त्याचं 30% कॅपॅसिटी आता गडचिरोलीत तयार झाली आहे आणि पुढच्या काळामध्ये ती वाढतच जाणार आहे। एकीकडे सामनामधून फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय तर दुसरीकडे अजितदादांचे नेते छगन भुजबळ यांनी देखील साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमात फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं। दरम्यान त्यानंतर फडणवीसांनी देखील शेरोशायरी करत भुजबळांचं कौतुक केलंय। आता 200 वर्ष होणार आहेत त्यांना 6 वर्षांनी। त्यावेळेची गोष्ट सांगतो, आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जीवावर येत आहे, पण आपण निर्णय घेतले की मुलींना शिकवा, डॉक्टर करा, इंजिनियर्स करा, त्यांचा खर्च सरकार करू। देवेंद्रजी, सावित्रीबाईंचंच काम पुढे आपण नेत आहात हे लक्षात ठेवा, म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद। भुजबळ साहेब, तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेर म्हणतो तुमच्याकरता। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया। अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं। आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप मांडला। त्यानंतर दुर्गम भागांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे राजकारण बाजूला ठेवत विरोधक देखील आता त्यांचं कौतुक करताना दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।